हाच तो दरवाजा जिथे अफजलल्याचं मुंडकं काढलं गेलं होतं. आपण आलो आहोत स्वराज्याच्या पहिल्या राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांच्या किल्ल्यावर म्हणजेच राजगडावर. या गडाने पाहिले मराठ्यांचं वैभव, महाराजांची शौर्य गाथा, रणनीती आणि या स्वराज्याच्या अनेक गर्जना. स्वागत आहे आपलं. पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटरच्या अंतरावर गडाच्या पायथ्याशी पाली नावाचे गाव. सुमारे 40 किलोमीटरचा बेस आणि जवळपास 4514 फूट उंची. ट्रेक लेवल मात्र इंटरमिजिएट, म्हणजेच थोडा दम लागणारा पण नजारा सगळं विसरायला लावणारा. गडावरचं पहिलं पाऊल आणि अंगावर शहारे आणणारी गार हवा. थंडीत अंधारातून टॉर्च लाईटचा सहारा घेत आम्ही ट्रेक सुरू केला. एकच उद्देश, सूर्योदयाच्या आधी राजगडाच्या माथ्यावर पोहोचायचं. आणि अखेर जेव्हा सूर्याचा पहिला किरण गडावर पडतो तेव्हा असं वाटतं की स्वराज्याचं तेज पुन्हा एकदा जागं होतंय. आणि हा बालेकिल्ला, गडाचा सर्वात मजबूत भाग, जिथून संपूर्ण राजगड आपल्या नजरेखाली येतो. हेच ते ठिकाण जिथून महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न विणलं. हेच ते ठिकाण जिथे एक एक राजकीय रणनीती ठरवली गेली आणि स्वराज्याचं भविष्य लिहिलं गेलं. गडावरील प्रत्येक निर्णय इथूनच घेतला जात असे. आणि मग आम्ही पोहोचलो पद्मावती माचीवर, गडाच्या किल्ल्याला आधार देणारा भाग. इथे आहे पद्मावती देवीचं मंदिर, जिचा आशीर्वाद घेतल्याशिवाय इथली यात्रा पूर्ण होत नाही. आणि हृदय हेलावणारा क्षण, इथेच आहे महाराणी सईबाईंची समाधी, महाराजांच्या संघर्षाला आणि स्वप्नांना साथ देणारी सावली. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. शिकारी का ये सफ़र तो बहुत बढ़िया था. अब वापस मिलेंगे इसी सफ़र के किसी नए जगह पे.